धुळे शहरातील पोलीस मुख्यालय येथे शहीद स्मारकासह अंतर्गत रस्त्यांची कामे, प्रवेशद्वार आदी कामांचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला। इतर प्रशासनिक सेवावरील भांडवली खर्च व महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माणासाठी बांधकाम करणे या अंतर्गत सुमारे 4,41,00,000 कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते आज करण्यात आला। यात पोलीस मुख्यालय प्रवेशद्वार बांधणे तसेच पोलीस मुख्यालय कवायत मैदान बैठक व्यवस्थेचे बांधकाम करणे, मैदानात ध्वजस्तंभ उभारणे व त्याचे बांधकाम करणे व पोलीस मुख्यालय परिसरात शहीद स्मारकाचे सुशोभीकरणासह लँडस्केप बगीचा आवार भिंतीस बांधकाम करणे तसेच पोलीस मुख्यालयातील मल्टीपर्पज हॉलचे नूतनीकरण करणे व पोलीस मुख्यालयातील व परिसरातील अंतर्गत रस्त्यांची सुधारणा करणे या बाबींसाठी हा निधी वापरला जाणार आहे। धुळे जिल्हा पोलीस कर्मचारी पोलीस बॉईज तर्फे आमदार फारुख शाह यांचे आभार मानण्यात आले। देविदास चौधरी निवृत्त पोलीस निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास आर पाटील कार्यकारी अभियंता, धर्मेंद्र झालटे उपअभियंता, नासिर पठाण अध्यक्ष सेवानिवृत्त पोलीस असोसिएशन, बॉबी वाघ, रऊफ पठाण, सलीम शेठ शाह, नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक सईद बेग, नगरसेवक अब्दुल गनी डॉलर, डॉक्टर दीपश्री नाईक, मौलवी शकील, कैसर अहमद, आसिफ शाह, प्यारेलाल पिंजारी, आसिफ मुल्ला, रफीक शाह, इकबाल शाह, छोटू मच्छीवाले, हालिम शमसुद्दीन, इब्राहिम शेख, नजर पठाण, नूरा शेख, आकिब अली, समीर मिर्झा, शेहजाद मंसूरी, फातिमा अंसारी, मलेखा खाटी, सुलेमान मलिक, रफीक शाह, परवेश शाह, सऊद आलम, मुजाहिद शेख, नजीम शेख, फैसल अंसारी, रज्जा पठाण, रियाज शाह आदी उपस्थित होते। जनतेमधून आलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये आमदार फारुख शाह जे राष्ट्रवादी व युतीच्या माध्यमातून आमदारकी लढवतील असा देखील जनतेमध्ये एक प्रश्न आहे। आपली काय प्रतिक्रिया असेल की आपण राष्ट्रवादी या जे 3 युतीचं सरकार आहे त्यांच्या माध्यमातून निवडणूक लढवणार की आपल्या MIMच्या माध्यमातून तुमच्या येणाऱ्या काळामध्ये लढणार की अपेक्षा म्हणून आलं? आता मी सध्या MIM मध्ये आहे आणि MIM मध्ये असल्यामुळेच मी सर्वात चांगलं काम करतोय असं मला खात्री आहे आणि मी MIM कडनेच उमेदवारी करेल। आणि आता धुळेकर जनतेला चांगल्या प्रकारे माहित आहे की कोण जातीवाद आहे आणि कोण जातीवाद नाही। आणि सर्व घटकांना सोबत घेऊन आणि फक्त विकासाच्या मुद्द्यांवर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि MIM पक्ष एक चांगला पक्ष आहे हे आम्ही धुळेकर वासियांना दाखवून दिलेला आहे।